लक्ष्मण हाकेंला साथ देण्यासाठी लक्ष्मण हाकेची पत्नी विजया हाके यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली। कारण नवऱ्यावर होत असलेले रोज आरोप, वेगवेगळे वक्तव्य करत असताना विजया हाके यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि जे त्यांचे ड्रायव्हर होते हनुमान धायगुडे यांच्या पत्नीला विजया हाके यांनी धमकी दिली। कारण हे प्रकरण काय आहे आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघूया। आमचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 4-5-6 दिवसापासून जे लक्ष्मण हाके हे अजितदादा यांना टार्गेट करीत आहेत आणि दौडण्याचा प्रयत्न करत आहेत। या त्यांचे जे शिलेदार आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे खासदार आमदार आहेत, यांनी लक्ष्मण हाकेवर जोरदार टीका केली आणि त्यांचे जे काही त्यांची अब्रू रेषेला टांगायची ते टांगली आणि यातूनच लक्ष्मण हाके हे चिडून वेगवेगळे स्टेटमेंट दिले की अजितदादा असे आहेत, अजितदादा तसे आहेत। आज तर लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांना पण डिवचण्याचं काम केलं की शरद पवार यांना शिव्या दिल्या, खालच्या भाषेत बोलले, असं शेख महबूब यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे। कारण शरद पवार सारख्या एक दिग्गज नेता महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात आहे आणि मला वाटत नाही की आजपर्यंत शरद पवार यांना कोणीही खालच्या भाषेमध्ये बोलला असेल, परंतु हा मान लक्ष्मण हाके यांना मिळाला आहे। कारण वरिष्ठ नेत्याला देवचण्याचं काम लक्ष्मण हाके यांनी केलं आहे आणि यांच्यावर होत असलेल्या वेगवेगळ्या टीका हे सहन न झाल्यामुळे विजया हाके यांनी काल जे त्यांचे ड्रायव्हर होते धायगुडे यांच्या पत्नीला धमकी देण्याचं काम केलं आणि ती क्लिप प्रसार माध्यमावर आणि मीडियावर व्हायरल झाली आणि यातूनच लक्ष्मण हाके यांनी पोस्ट केली की होय, माझ्या बायकोनी धायगुडे यांच्या पत्नीला शिवीगाळ केली असेल किंवा बोलले असेल। कारण माझी बायको खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण झालं आणि ती प्राध्यापक म्हणून किंवा एका वरिष्ठ कॉलेजला लेक्चरर म्हणून काम करते। आम्ही काय सहन केलं आहे हे आम्हाला माहित आहे आणि आमच्यावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे खालच्या भाषेमध्ये आरोप प्रत्यारोप करत आहेत। आम्ही एवढ्या दिवसापासून नोकरी केली आहे, मग आम्ही आता या वयामध्ये आम्ही एखादा प्लॉट वगैरे काय घेऊ नाही का, असं माझ्या बायकोने धायगुडे यांच्या पत्नीला जे वक्तव्य केलं ते मी मान्य करतो। कारण आम्ही गेल्या 30 वर्षापासून नोकरी करत आहोत, दोघं नवरा बायको, आणि एकमेकाला आपण सहकार्य आम्ही दोघांनी करायचं नाही तर कुणी करायचं, असं ही त्यांनी या भावनिक पोस्टमध्ये टाकलं आहे। परंतु मित्रांनो, प्रश्न हा पडतो की ह्या प्रकरणामध्ये महिलांना का गवलं जात आहे? महिलांना या प्रकरणामध्ये ओढायचं कारण काय? आपल्या जिभेला जर आपण आवर घातला तर हे प्रकरण उद्भवत नाहीत। कारण शरद पवार सारख्या एका ज्येष्ठ नेत्यावर आणि महाराष्ट्राचे नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना डिवचल्यामुळं त्यांचे जे शिलेदार आहेत की ते अमोल मिटकरी असतील, त्याच्यानंतर खासदार सुनील तटकरे असतील, सूरज चव्हाण, शेख महबूब आणि रुपाली ठोंबरे, हे साहजिकच आहे। कारण आपल्या जर नेत्याला कोणी काही बोलत असेल तर त्यांचे कार्यकर्ते आरेला कारे म्हणल्याशिवाय राहणार नाहीत आणि आरेला कारे मारण्याचं काम जे केलं आहे ते लक्ष्मण हाकेवर सुनील तटकरे असतील, आमदार अमोल मिटकरी असतील, शेख महबूब असतील, रुपाली ठोंबरे असतील, यांनी काही चुकीचं केलेलं नाही असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं। कारण आपला नेता जर संकटात असेल तर त्याला कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, ही जनभावना आहे, ही लोकांची भावना आहे आणि तेच हे या लोकांनी
केलं आहे. कारण अजितदादा डिवचल्याच्या नंतर हे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यांनी चांगलंच हाकेला फायलावर घेतला आहे. त्यांची अब्रुवेशीला टांगण्याचं काम या 4-5 लोकांनी केलं आहे. आणि त्याचं दुःखी होऊन लक्ष्मण हाकेने आज पत्नीला पाठ थोपटण्याचं काम किंवा पत्नीला मदत करण्याचं काम लक्ष्मण हाकेने केलं आहे. तर मित्रांनो, लक्ष्मण हाके सारखा ओबीसी नेता हा कोणत्या समाजावर कधी बोलन हे सांगता येत नाही. कारण त्यांनी या सरकारमध्ये 2024च्या इलेक्शनच्या अगोदर जे काही महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जहरी टीका करण्याचं काम लक्ष्मण हाकेने केलं होतं. परंतु कालांतराने राजकारणात म्हणतात कोणी कुणाचा मित्र नाही आणि कोणी कुणाचा शत्रू नाही, याप्रमाणे लक्ष्मण हाकेला जवळ करण्याचं काम केलं. त्याचं कारणही तसंच होतं. कारण ज्या वेळेस संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे अंतरवली येथे आरक्षण मागत होते, मराठा आरक्षण, आणि त्याच वेळेस या सत्तेतील लोकांनी लक्ष्मण हाकेला प्रतिस्पर्धा उपोषण म्हणून वडीगोद्री या ठिकाणी बसवलं. आणि त्यांचे समान किंवा त्यांना ज्यांनी बसवलं होतं ते देवेंद्र फडणवीस आणि सत्तेतील काही महाभागांनी बसवलं होतं. म्हणून त्यांचे समान सत्तेशी आले आणि त्यांनी उपोषण केलं, महाराष्ट्रभर दौरे केले. परंतु जेवढं म्हणावं तेवढं लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यामध्ये छगन भुजबळ एकीकडं स्वतःचं दुकान मांडत होते, दुसरं इकडं गोपीचंद पडळकर वेगळं दुकान मांडत होते आणि इकडं लक्ष्मण हाके वेगळं दुकान मांडत होते. त्यामुळं समाजाचं नेतृत्व कोण करणार याच्यामध्ये ह्यांचं भांडणं लागलेले होते. कारण लोण्याचा गोळा कोणी खायचा याच्यामध्ये जसं मांजराचे भांडणं होतात त्याप्रमाणे ह्या 14 जणांचे भांडणं सुरू होते. आणि त्यातच बऱ्यापैकी लक्ष्मण हाके यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळाला आणि लक्ष्मण हाके हे चर्चेत आले. परंतु मित्रांनो, ज्यांनी त्यांना मदत केली त्याच लोकांवर आज ते टीका करत आहेत. मग ते अजितदादा पवार असतील किंवा वेगवेगळे नेते असतील. परंतु अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि शरद पवार हे ज्येष्ठ नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात त्यांना. परंतु लक्ष्मण हाके यांनी स्टेटमेंट केलं आहे, अशी स्टेटमेंट शेख महबूब यांनी मीडियासमोर केलं आणि या विषयावर शिक्कामोर्तब झाला की लक्ष्मण हाके हे शरद पवारांविषयी वेगवेगळे स्टेटमेंट करत आहेत, खालच्या भाषेमध्ये बोलत आहेत, शिवराळ भाषेत बोलत आहेत. कारण ज्या वेळेस शरद पवार यांचा सच्चा कार्यकर्ता शेख महबूब यांनी सांगितलं की आमचे दैवत आदरणीय शरद पवार यांच्याविषयी लक्ष्मण हाके यांनी खालच्या भाषेमध्ये बोलले, घातकी आहेत, वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बोलले. म्हणून शेख महबूब यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं की लक्ष्मण हाके शरद पवार विषयी काय बोलले आहेत. परंतु मित्रांनो, हा विषय राजकीय आहे, राजकारणाशी संलग्न आहे. परंतु लक्ष्मण हाके हा सारखं ओबीसी, मराठा, मायक्रो ओबीसी, SC, NT यांच्यावर बोलून त्यांची दुकान चालवण्याचं काम करत आहे. परंतु लक्ष्मण हाकेला कोणीही जू मानायला तयार नाही. कारण लक्ष्मण हाके हा विश्वासपात्र नाही असं महाराष्ट्रातून चर्चा आहे. लोक स्पष्ट बोलत आहेत. म्हणूनच त्यांच्या पत्नी विजया हाके यांनी या प्रकरणात उडी घेऊन नवऱ्याला पाठिंबा दिला आहे असं महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचे लोक आज बोलत आहेत, सांगत आहेत की आता नवरा तर नवरा बी या प्रकरणामध्ये लोकांना शिव्या देत आहे आणि आता त्यांच्या पत्नी देखील लोकांना शिव्या देण्याचं काम करत आहेत. असे व्हिडिओ प्रसार माध्यमावर किंवा इलेक्ट्रिक मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळं हे चुकीचं नाही असं लोकांना वाटत आहे. कारण ही दोघेही लोकांवर वेगवेगळ्या भाषेमध्ये टीका करत आहेत. आपल्याला या व्हिडिओ विषयी काय वाटतं आम्हाला नक्की कळवा
आणि आमच्या व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.